नमस्कार. विचार करा या सिरीजमध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. गेल्या आठवड्यात आपण बघितलं की नीट या परीक्षेचा पेपर रद्द झाला आणि पुन्हा एकदा नीट या परीक्षेभोवती प्रश्नचिन्ह तयार झालं. नीट परीक्षेमध्ये गैरव्यवहार होणं, परीक्षेचा पेपर रद्द होणं, परीक्षेचा पेपर पुढं ढकलला जाणं, ह्या गोष्टी नीट परीक्षेबाबत आता नेहमी होताना दिसत आहेत. ह्या गोष्टी ज्या आहेत या फक्त विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी संबंधित नाही आहेत, तर त्यांचे भवितव्य पणाला लावणाऱ्या गोष्टी आहेत. महत्त्वाचं म्हणजे नीट परीक्षेबाबत ही गोष्ट वारंवार होताना दिसते. मात्र IIT JEE ही परीक्षा मात्र कधी रद्द होताना दिसत नाहीये. एवढंच काही इंटरनॅशनल लेवलच्या परीक्षा बघितल्या, सॅट, टोफेल, IELTS या परीक्षा तेवढ्या कॅन्सल झाल्याचा ऐकिवात नाहीये. तर नीट बाबत हे गोष्ट सातत्यानं का घडते आणि यावरती काय करता येईल, या गोष्टीवरती आपण विचार केला पाहिजे. या रीलमध्ये नेमक्या याच विषयाची चर्चा करू. मित्रांनो, नीट या परीक्षेमध्ये वारंवार समस्या काय येतात या गोष्टीचं जर आपण अवलोकन केलं तर लक्षात येतं की भारतामध्ये मेडिकल डिग्री घेऊन डॉक्टर होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण हे करोडोमध्ये, आणि त्या तुलनेमध्ये मेडिकल सीट्स अवेलेबल असण्याचं जे प्रमाण आहे हे मात्र लिमिटेड आहे, हे मर्यादित आहे. तर त्यामुळं एका सीटसाठी शेकडो नाहीतर हजारो विद्यार्थ्यांची स्पर्धा असते. ज्यावेळी अशा प्रकारे स्पर्धेचं प्रमाण असतं तर त्यावेळी काही लोक शॉर्टकट शोधू लागतात आणि हे शॉर्टकट जे आहेत हे गैरव्यवहार किंवा पेपर लीक होणं या गोष्टीला चालना देतात. भारतामध्ये मेडिकलसाठी कमी सीट्स असल्यामुळे विद्यार्थ्यांवरती या परीक्षेच्या ऍडमिशनचा ताण येणं हे साहजिकच आहे. तर हा ऍडमिशनचा ताण घेण्याऐवजी विद्यार्थी यावरती काय उपाय शोधू शकतात? तर मित्र इथं सॅट या परीक्षेचा विद्यार्थ्यांनी विचार करायला हवा. सॅट या परीक्षेमधून फक्त इंजिनिअरिंग नाही तर कुठल्याही बॅचलर्स प्रोग्रामसाठी अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये ऍडमिशन मिळू शकतं. ही होलिस्टिक अप्रोच ठेवणारी परीक्षा. याच्यामधून विद्यार्थ्याचं फक्त फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी नाही तर सर्वसाधारणपणे त्याचं इंग्लिश आणि बेसिक मॅथमॅटिक्स तपासलं जातं आणि त्या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्याला स्कॉलरशिप सहित बॅचलर्स प्रोग्रामसाठी अमेरिकेमधील चांगल्या विद्यापीठांमध्ये ऍडमिशन मिळतं. एकदा का विद्यार्थ्याचं बॅचलर झालं त्यानंतर तो प्री मेड नावाचा बॅचलर्स नंतरचा प्रोग्राम करून त्याचं मेडिकलचं शिक्षण पूर्ण करू शकतो आणि मेडिकलचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर जगातल्या कुठल्याही देशामध्ये त्या विद्यार्थ्याला मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून नोकरी करता येते. सॅट ही फक्त परीक्षा देऊनच परदेशातील विद्यापीठांमध्ये ऍडमिशन घेता येतं असं नाहीये. बरीच विद्यापीठं सॅट ही परीक्षा आता एक्झेम्प्ट करतात, म्हणजे विद्यार्थ्यांना ही परीक्षा न देता सुद्धा परदेशातील विद्यापीठांमध्ये बॅचलरसाठी ऍडमिशन घेता येतं. होलिस्टिक अप्रोच असल्यामुळे विद्यार्थ्यांचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट बघितलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला वाटतं की परदेशातील शिक्षण खर्चिक आहे, पण तेवढ्याच प्रमाणामध्ये परदेशी विद्यापीठांकडून किंवा तिथल्या सरकारकडून स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना दिल्या जातात. तर त्यामुळं परदेशी विद्यापीठांमधलं शिक्षण तेवढं खर्चिक राहत नाही. भारतामधील अनेक विद्यार्थी डिग्री एज्युकेशन आहे हे परदेशातील विद्यापीठांमधून घेतात आणि आपलं फ्युचर सिक्युअर करतात. मराठी विद्यार्थ्यांनी सुद्धा या विचारानं पुढे येऊन परदेशामध्ये आपल्याला शिक्षण कसा घेता येईल या गोष्टीवरती विचार केला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं या गोष्टीवरती विचार करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत लिहून नक्की कळवा.